नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नळ व टाकी या संदर्भामध्ये परीक्षांमध्ये कशा पद्धतीचे एक्झाम्पल विचारले जातात हे सर्व एक्झाम्पल आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. त्यामुळे सविस्तर तुम्ही लेक्चरकडे लक्ष द्या. मित्रांनो बघा, या ठिकाणी मी सुरुवातीचे 2 प्रश्न घेतलेले आहे, सोबत आणखी सुद्धा काही प्रश्न घेणार आहे आणि जे परीक्षेमध्ये विचारले जात आहे आणि मुलांना ज्या प्रश्नामध्ये थोडी अडचण येते ती अडचण कशी दूर येईल या उद्देशाने मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. तर बघा मित्रांनो, एका नळाने एक टाकी 10 तासामध्ये भरली जाते. जर तो नळ 4 तास चालला म्हणजे एक नळ एक टाकी 10 तासामध्ये पूर्णपणे भरू शकते. पण जर का तो नळ 4 तास चालला म्हणजे टाकीचा काही भाग भरलेला असेल आणि काही भाग शिल्लक असेल, तर तुम्हाला बघा या ठिकाणी काय प्रश्न केला आहे, तर टाकीचा किती भाग हा रिकामा असेल. आता बघा, संपूर्ण नळ जर तो 10 तास जर चालला असेल तर ती टाकी 10 तासामध्ये पूर्णपणे भरल्या गेली असती. परंतु तो 10 पैकी 4 तासच काय झाला चालला, म्हणजे 10 पैकी 4 तास काय झाला तो नळ चालू राहिला. म्हणजे 10 पैकी 6 तास जर तो आणखी चालला असता तर ती टाकी पूर्णपणे भरल्या गेली असती. म्हणजे टाकीचा 10 पैकी 4 भाग भरल्या गेला. म्हणजे शिल्लक या ठिकाणी जो भाग आहे तो आहे 10 पैकी 6. 10 पैकी किती भाग शिल्लक आहे? 6 शिल्लक आहे. म्हणजे तुमचं अचूक उत्तर जो आहे किती भाग रिकामा आहे तो तुमचं 6/10 सुद्धा असू शकते. पण या भागाला आपण आणखी कमी करू शकतो. म्हणजे या ठिकाणी 2 भाग जाईल 3चा खाली 5चा, म्हणजे 3/5 भाग काय आहे? रिकामा. एवढा भाग याचा काय राहील? रिकामा राहील. जर तुम्हाला प्रश्न असा केला असता टाकीचा किती भाग रिकामा आहे, तर तो आहे 3/5. टाकीचा किती भाग भरलेला आहे तो 4/10, म्हणजे या ठिकाणी तुमचा 2/5 झालेला असता. भरला भाग जर म्हटलं असतं तर 2/5 आणि रिकामा जर म्हटलं तर 3/5. प्रश्न आणखी तुम्हाला असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की टाकीचा किती टक्के भाग भरलेला आहे, किती टक्के. या ठिकाणी फक्त भाग विचारलाय म्हणून 3/5, आणि जर का तुम्हाला टक्के म्हटलं तर 5 पैकी 3 भाग भरलेला आहे, तर 100 पैकी तो किती असणार आहे? 5 ने 100ला भाग झाले या ठिकाणी 20चा, आणि 20 त्रिक किती 60, म्हणजे टाकीचा 60% भाग काय आहे या ठिकाणी रिकामा होऊ शकते. 60% भाग काय राहील? रिकामा. आणि 100 पैकी किती भाग भरला गेला असेल? मग 60% रिकामा आहे, तर 40% भाग काय असेल या ठिकाणी भरलेला असणार आहे. दोन्ही गोष्टी तुमच्या सविस्तर लक्षात आलेल्या असेल. या ठिकाणी आपण किती भाग भरला गेला तर 2/5, रिकामा किती आहे 3/5, आणि किती भाग या ठिकाणी टक्क्यामध्ये विचारला जाईल तर तुमचं उत्तर येईल 60%. मित्रांनो, या ठिकाणी आणखी तुम्हाला असाच काहीतरी वेगळा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. 10च्या ठिकाणी तुम्हाला इथं 5 तास म्हटलं जाईल, 15 तास म्हटलं जाईल, आणि इथं 5 तास जर तो चालू राहिला तर किती टक्के भाग रिकामा आहे असा सुद्धा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर आपण या प्रश्नाचं सुद्धा उत्तर बघू काय येईल. म्हणजे एक टाकी, एक नळ संपूर्ण टाकी 15 तासात भरते आणि ती फक्त 5 तास सुरू राहील. म्हणजे 5×5 5 त्रिक 15, म्हणजे तिचा 3 पैकी 1 भाग भरलेला आहे. शिल्लक भाग आहे तिचा 2/3, म्हणजे रिकामा भाग जर म्हटलं असतं तर उत्तर बनलं असतं तुमचं 2/3. आता हाच रिकामा भाग जर तुम्हाला टक्क्यामध्ये जर विचारला तर 3 पैकी 2 भाग आहे, तर 100 पैकी किती? तुमचं उत्तर येईल 200/3. यालाच तुम्ही पॉईंटमध्ये कन्वर्ट करू शकता. 3 सख 18, 2 उरले, नंतर 0 घेतला, 3 सख 18, त्यानंतर आता 2 उरले, भाग जात नाही, पॉईंट 3 सख 18, म्हणजे या ठिकाणी 66.66% भाग काय राहील? रिकामा. निश्चितच तुमच्या हे व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. आता दुसरा प्रश्न बघा, यावरच आधारित आहे. एक नळ एक टाकी 6 तासामध्ये भरतो आणि दुसरा नळ ती टाकी 15 तासामध्ये. पहिला नळ जर म्हटलं तर तो 6 तासामध्ये आणि दुसरा भरणार आहे 15 तासामध्ये. जर पहिला नळ फक्त 2 तास चालला, जो पहिला नळ आहे हा 2 तास चालला, तर शिल्लक टाकी दुसऱ्या नळाने किती वेळामध्ये भरल्या जाईल? आता बघा, पहिला नळ तुमचा एक टाकी 6 तासामध्ये भरतो आणि तो 6 पैकी 2 तास चालला. 6 पैकी किती? 2 तास चालला. आता बघा, 6 पैकी 2 तास तो नळ काय झाला? चालला. म्हणजेच याला 2 × 2 आणि 2 खाली भाग झाला, 3चा 3 पैकी 1 भाग काय झाला त्यानं भरलेला असेल. आता 3 पैकी 2 भाग काय तुमचा शिल्लक आहे. आता हा जो शिल्लक भाग आहे हा दुसरा नळ काय करणार आहे? भरणार आहे. आता दुसऱ्या नळाचा स्पीड बघा किती आहे, तो एक टाकी 15 तासामध्ये भरतो संपूर्ण टाकी. आता बघा, हा जो खालचा भाग असते छेदाचा हा संपूर्ण वाला राहते, म्हणजे हा 3 भाग म्हणजे 15 तास, आणि इथं शिल्लक किती आहे? 2.
म्हणजे हा जो दुसरा नळ आहे 3 भाग टाकीचे जर आपण 3 भाग केले तर 15 तासामध्ये भरेल, तर 2 भाग किती तासामध्ये भरणार आहे? हे 2 इकडे गुणिला जाईल, आपण गुणिला करू, भागीला किती 3, 3 5 15 आणि 5 दुनी किती 10, तर 10 तास लागणार आहे. कोणाला? त्या दुसऱ्या नळाला. काय करण्यासाठी? तर शिल्लक टाकी भरण्यासाठी. कधी कधी तुम्हाला शिल्लकचं उदाहरण दिलं जाईल आणि पूर्ण विचारलं जाईल. जर तुम्हाला शिल्लक जर म्हटलं असतं का शिल्लक भाग तू 10 तासामध्ये भरते, तर तुम्ही असं केलं असतं की 2 भाग हा 10 तासामध्ये, तर संपूर्ण 3 भाग कितीमध्ये, म्हणजे 10 गुणिला 3 भागीला 2 आले असते, भाग जाईल 5चा आणि 5 त्रिक 15. बघा आला की नाही आहे सुरुवातीचा त्याचा काय वेळ. याच पद्धतीचा आपण आणखी एक एक्झाम्पल बघू. आपण थोडासा जो भाग आहे यामधला तो फक्त चेंज करून घेऊ खालच्या उदाहरणामधला, म्हणजे तुम्ही एक आणखी उदाहरण याच पद्धतीचं सॉल्व्ह करू शकता. बघा मग आता जसं की एक टाकी, जसं आपण या ठिकाणी 6 तास घेतला तर मी 6च्या ऐवजी या ठिकाणी 21 तास करतो पहिला नळ. दुसरा नळ जर म्हटलं तर मी या ठिकाणी 14 तास करतो आणि पहिला नळ या ठिकाणी मी 2 तास ऐवजी 15 तास चालला असं करून घेतो. म्हणजे उदाहरण बदल, एक नळ एक टाकी 21 तासामध्ये भरतो तर दुसरा नळ 14 तासामध्ये. त्यानंतर बघा पहिला नळ 15 तास चालला तर शिल्लक टाकी दुसरा नळ किती वेळामध्ये भरणार आहे? तर बघा आता पहिला नळ हा जो आहे हा 21 तासामध्ये एक टाकी भरू शकतो, परंतु हा 21 पैकी 15 तास काय त्याला चालला, 21 पैकी 15 तास काय त्याला चालला. आता ही संख्या कमी होते. जसं की याला भाग तुम्ही 3 5 15 आणि 3 7 21, म्हणजे 7 पैकी 5 भाग पहिल्या नळाने भरलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जो शिल्लक भाग आहे तो शिल्लक भाग आहे 2/7, म्हणजे 7 पैकी 2 भाग शिल्लक आहे. आता हा जो शिल्लक भाग आहे तर हा दुसऱ्या नळाला भरायचा आहे. दुसरा नळ बघा दुसरा नळ एक टाकी 14 तासामध्ये भरतो. पूर्ण टाकी म्हणजे हा छेदाचा भाग या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे तो 7 जो भाग आहे तो 14 तासामध्ये भरतो, तर 2 भाग किती वेळात भरल्या जाईल, म्हणजे 2 इकडे गुणिला जाईल, भागीला 7, 7 दोन्ही 14 आणि 2 दोन्ही किती 4, तर तो 4 तासामध्ये काय करेल भरू शकतो. जो उर्वरित भाग आहे तो दुसरा नळ किती तासामध्ये भरल? 4 तासामध्ये. दोन्ही उदाहरण तुमच्या व्यवस्थित लक्षात आलेले असेल. जर का तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही व्हिडिओला पुन्हा एकदा बघू शकता. बघा मित्रांनो, यामध्ये आणखी कशा पद्धतीचे एक्झाम्पल विचारले जातात. हे तर तुमचा सुरुवातीचा भाग झाला. यामध्ये कधी कधी पहिला नळ दुसरा नळ दोन्ही नळ सोबत टाकी भरण्यासाठी सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. जसं की आपण या ठिकाणी घेऊ की आपल्याकडे 2 नळ आहे. हा पहिला नळ आहे आणि हा तुमचा दुसरा नळ आहे. पहिला नळ एक टाकी 12 तासामध्ये भरतो आणि दुसरा नळ जर म्हटलं तर 24 तासामध्ये 24 तासात भरतो. जर दोन्ही नळ जर आपण सोबत जर सुरू केले तर साहजिक गोष्ट आहे ती टाकी भरायला कमी वेळ लागणार आहे. तर तो कालावधी तुम्हाला विचारला जातो. तर बघा आता या ठिकाणी पहिला नळ 12 तासामध्ये, दुसरा 24 तासामध्ये आणि दोन्ही नळ एकाच वेळी जर सुरू केले तर ती टाकी किती वेळामध्ये भरल्या जाईल. तर या ठिकाणी काय करायचं, दोघांचं काम सोबत आहे, म्हणजे पहिल्याचं काम गुणिला दुसऱ्याचं काम, दोघांचं काम सोबत आहे, एकसारखंच आहे, म्हणून दोघांच्या कामाची बेरीज करा. बेरीज किती होईल या ठिकाणी 36, 12 36 आणि 3 8 24. तर दोघांना एकत्रित काम करायला 8 तास लागणार आहे. दोघांना किती वेळ लागेल? 8 तास. आणखी आपण असंच बघू. आणखी या ठिकाणी काय करू आपण, पुन्हा एक वेगळा नळ घेऊ, त्याचा टायमिंग घेऊ. जसं की या ठिकाणी बघा पहिल्या नळाला 20 तास, पहिला नळ एक टाकी भरायला 20 तास वेळ घेतो आणि दुसरा नळ घेतो 12 तास. दोन्ही नळ जर आपण सोबत जर सुरू केले, या ठिकाणी दोन्ही नळ जर सोबत सुरू केले तर ती टाकी भरायला किती वेळ लागेल. सोबत म्हटलं म्हणजे काय, 20 पहिल्याचं काम गुणिला दुसऱ्याचं काम आणि भागेला दोघांच्या कामाची काय होईल, बेरीज होईल. मग आता या ठिकाणी बघा 20 आणि 12 किती 32. आता या संख्येला बघा, एखाद्या संख्येला जर कमी करता येत असेल तर कमी करा. 4 पंचे 20 आणि 4 8 किती 32, 4 दोन्ही 8 आणि 4 त्रिक 12, म्हणजे 5 त्रिक 15, 15चे 2 तास, म्हणजेच किती 7 तास एवढा वेळ लागणार आहे जर सोबत काम करत असेल तर. पण याच उदाहरणाला जर मी असं म्हणत असेल की पहिला नळ एक टाकी 20 तासामध्ये भरतो आणि दुसरा नळ 12 तासामध्ये ती टाकी रिकामी करतो,
दुसरा नळ किती तासामध्ये रिकामी करतो? 12 तासामध्ये. आता दोन्ही नळ एकाच वेळेस सुरू केले तर ती टाकी किती वेळामध्ये भरणार आहे? आता इथं दोघांचं काम सोबत नाही आहे, पण आपण काय करू, जसं की पहिल्याचं काम गुणिला दुसऱ्याचं काम, दोघांचं काम सोबत नाही, विरुद्ध आहे, म्हणून दोघांच्या कामाची काही वजाबाकी. 20 आणि 12 या दोघांचा फरक किती? 8चा भाग द्या. 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 2 ने 20ला भाग जाईल 10चा आणि 10 त्रिक किती? 30. म्हणजे आता एक टाकी भरणार आहे आणि एक टाकी रिकामी करणार आहे, तर ती संपूर्ण टाकी भरायला किती वेळ लागेल? 30 तास वेळ लागणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, कधी कधी तुम्हाला 3 नळाच्या संदर्भात सुद्धा विचारलं जाते याच पद्धतीचे. मग या ठिकाणी 3 नळ जर म्हटले तर तुम्ही काय करायचं आहे? जसं की पहिला नळ एक टाकी 12 तासामध्ये भरतो, दुसरा नळ 24 तासामध्ये भरतो. हे भरण्याचा आहे, भरतो. आणि या ठिकाणी घेऊ आपण तिसरा नळ, तो एक टाकी 10 तासात रिकामी. त्या ठिकाणी आपण जे एक्झाम्पल घेऊन आलेलो आहे, जसं की पहिला नळ एक टाकी 12 तासामध्ये भरतो, दुसरा नळ तीच टाकी 24 तासामध्ये भरतो आणि तिसरा नळ ती टाकी 10 तासामध्ये रिकामी करतो. अशा वेळेस काय करायचं? इथं आपण फॉर्म्युला यूज करू शकतो, पण यामध्ये थोडासा वेळ जाऊ शकते, त्यामुळे याची आपण व्यवस्थित एक मांडणी करू. दिलेल्या वेळेला पहिले सुरुवातीला व्यस्त करायचं. जसं की पहिला नळ एक टाकी 12 तासामध्ये भरतो, दुसरा 24 तासामध्ये आणि तिसरा 10 तासात रिकामी करतो. आता बघा, या दोघांचं भरण्याचं काम आहे आणि याचं आहे टाकी रिकामी करण्याचं, म्हणून दोघं जण टाकी भरत आहे म्हणून प्लस करा आणि हा रिकामा करत आहे म्हणून मायनस करा. या अपूर्णांकाचं जे आन्सर येईल किंवा जे प्लस मायनस येईल तो तुमचा टाकी भरण्याचा वेळ असणार आहे. आता बघा, तिघांसाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही 2-2 लसावी घेऊन 2-2 अपूर्णांक घेऊन सुद्धा याला सॉल्व्ह करू शकता, किंवा एका वेळेस अशी एक संख्या घेऊ शकता कॉमन, ज्याचा छेद सारखा करू शकता तुम्ही, किंवा मग लसावी काढू शकता. तर आपण या ठिकाणी याचा लसावी घेऊ. 12, 24 आणि 10चा लसावी बनतो 120. आता बघा, या छेदाने लसावीला भाग द्यायचा असतो. जसं 12ने 120ला भाग दिला तर 10चा भाग जाईल, त्या 10ने 1ला गुणला 10 1 10 प्लस 24ने 120ला भाग जाईल 5चा, म्हणून 5 1 5, वजाचं साइन आहे म्हणून वजा. 10ने 120ला भाग जाईल 12चा, म्हणून 12 1 12. आता या ठिकाणी बघा, 10 आणि 5 किती? 15. 15तून 12 गेले, शिल्लक राहील तुमची 3 आणि छेदामध्ये 120. 3 120ला भाग जाईल 40चा, म्हणजे तुमचं उत्तर आलं 1/40. आलेल्या उत्तराला, ही आपली संख्या अशी नव्हती, आपण व्यस्त केलेलं होतं. आलेल्या उत्तराला पुन्हा तुम्ही काय करा? उलट करा, म्हणजे 40/1 म्हणजेच किती? 40. तर ती संपूर्ण टाकी 40 तासामध्ये भरल्या जाईल. तिन्ही नळ जर टाकी जर भरत असेल तर या ठिकाणी प्लसचं साईन येईल. दोघं भरत आहे, एक खाली करत आहे म्हणून मायनस येईल. तुम्ही या पद्धतीनं कुठलंही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर बघा मित्रांनो, आणखी तुम्हाला या संदर्भात नळ टाकीमध्ये कशी उदाहरण विचारले जाते त्यातला एक टाईप आपण आणखी या ठिकाणी घेत आहे. जसं की बघा, समान व्यासाचे काही नळ दिलेले असतात. आपण या ठिकाणी समान व्यासाचे 6 नळ, एक टाकी 5 तासात भरते, 5 तासात भरते. जर 3 नळ चालू ठेवले तर ती टाकी किती वेळात भरेल? थोडंसं याला तुम्ही समजून घ्या. आता बघा, समान व्यासाचे आपल्याकडे 6 नळ आहेत आणि ते 6 नळ एक टाकी 5 तासामध्ये भरू शकते. जर तुम्ही फक्त 3 नळ सुरू ठेवले, म्हणजेच काय, 6 पैकी 3 चालू ठेवले आणि 3 बंद केले, तर ते 3 नळ ती टाकी किती वेळामध्ये भरणार आहे? साहजिक गोष्ट आहे, 6 नळांनी 5 तास लागेल, 3 नळांनी टायमिंग जास्त लागणार आहे, 10 तास होईल. पण या उदाहरणाला कसं करायचं? तर या ठिकाणी बघा, सुरुवातीचे नळ गुणिला सुरुवातीचा काय? सुरुवातीचा वेळ घ्यायचा आणि बरोबर नंतरचे नळ गुणिला नंतरचा काय करायचा? वेळ. आता बघा, सुरुवातीला किती नळ आहे आपल्याकडे? 6 गुणिला त्याचा टायमिंग आहे 5
बरोबर. नंतर आपल्याकडे किती नळ आहेत? 3, आणि त्यांचा टाइम तुम्हाला माहित नाही म्हणजे x आहे. हे 3 इकडे गुणिले आहेत, इकडे भागेला आहेत, म्हणजे 6 गुणिले 5 भागेला 3, 3 न भाग जाईल 2 चा आणि 5 दोन्ही किती 10 तास लागणार आहे. म्हणजे आपण या ठिकाणी 3 नळ सुरू केले. होऊ शकते असं म्हटलं जाईल का की यामधले 3 नळ बंद केले असंही तुम्हाला म्हटलं जाऊ शकते. या ठिकाणी आपण आणखी कसं एक्झाम्पल बघू ज्यामध्ये आपण या शब्दाचा वापर करू. बघा आता, जसं की या ठिकाणी आपण 4 नळ घेऊ, समान व्यासाचे 4 नळ, एक टाकी 60 मिनिटामध्ये, इथं तास ते आपण काय करू 60 मिनिटामध्ये भरते. जर आपण यापैकी एक नळ बंद केला, एक नळ काय केला बंद केला, तर ती टाकी किती वेळामध्ये भरणार आहे? आता बघा, सुरुवातीचे नळ किती आहे 4, आणि किती वेळ लागतो 60 मिनिट. आता एक नळ बंद केला, 4 पैकी एक नळ बंद केला म्हणजे नळ शिल्लक आहे 3, म्हणजे या ठिकाणी नळ किती 3, आणि याला लागणारा किती आहे कालावधी तुम्हाला काढायचा आहे. आता बघा, हे 3 गुणिला पुन्हा इकडे भागेला येईल, तर 4 गुणिला 60 भागेला होईल 3, 3 दोन्ही 6 म्हणजे 20चा भाग, आणि 4 दोन्ही किती 8, तर या ठिकाणी 80 मिनिट काय होईल वेळ लागणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, आणखी तुम्हाला असं एक एक्झाम्पल विचारलं जाते. हा आपला शेवटचा टाईप आहे आणि खूप पेपरला सुद्धा विचारण्यात आलेला आहे, खूप कमी वेळामध्ये, आणि डायरेक्टच मी तुम्हाला आन्सर कसं काढायचं ते सांगत आहे. तर बघा की आता या ठिकाणी एक नळ एक टाकी 10 तासामध्ये भरतो. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. टाकीला छिद्र असल्यामुळे ती टाकी 4 तास उशिरा भरते. ठीक आहे. तर ती भरलेली संपूर्ण टाकी किती वेळात रिकामी होईल या पद्धतीचा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तुम्ही या प्रश्नाला लिहू शकता किंवा समजून घ्या. आता बघा, एक नळ एक टाकी 10 तासामध्ये भरतो. टाकीला छिद्र असल्यामुळे ती टाकी 4 तास उशिरा भरते. तर संपूर्ण भरलेली टाकी किती वेळात रिकामी होईल असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येऊ शकतो. आता या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं, आता बघा, सुरुवातीला 10 तास वेळ लागतो, छिद्र असल्यामुळे 4 तास जास्त, म्हणजे किती वेळ लागणार आहे 14 तास. या ठिकाणी काय करायचं, जसा हा पहिला दिलेला टायमिंग आहे ना, हा 10 तास, किती तास उशिरा होत आहे 4 तास उशिरा, म्हणजेच किती 10 मध्ये हे 4 प्लस करायचे म्हणजे 14, हे गुणिला करायचे, आणि हे नेहमी दोघांच्या फरकानुसारच घ्यायचं. दोघांच्या काय नुसार घ्याल, फरक, छेदामध्ये घ्यायचा आहे तुम्हाला फरक. दोघांचा फरक किती आहे 4चा. आता भाग द्या, 2 दुनी 4, 2 साती 14, 2 न भाग झाले या ठिकाणी 5चा, आणि 7 5 35. संपूर्ण टाकी 35 तासात काय होईल रिकामी. बघा किती वेळात आपलं उत्तर निघालं. सविस्तर मांडणीनुसार सुद्धा तुम्ही काढू शकता, उत्तर तुमचं हेच आहे. इथं बघा, भरण्याचा टायमिंग उशीर लागत आहे, तेवढा काय करायचा अगोदरच्या टायमिंगमध्ये प्लस करायचा, आणि छेदामध्ये घ्यायचा आहे त्यांचा फरक. असंच आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊ. याच मधलं एक थोडं वेगळं पण तुम्हाला मी सांगणार आहे. जसं की या ठिकाणी बघा, एक नळ एक टाकी 20 तासामध्ये भरतो. त्यानंतर बघा, टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 5 तास उशिरा भरते. तर संपूर्ण भरलेल्या टाकीला रिकामी होण्यासाठी किती वेळ लागेल. पुन्हा तसंच पहिल्याचा वेळ घ्या 20, छिद्र असल्यामुळे 5 तास उशीर लागत आहेत. हे 5 तास तुमच्या या पहिल्या टायमिंगमध्ये ॲड करायचे, म्हणजे 20 आणि 5 किती मिळेल 25, आणि छेदामध्ये या दोघांचा घ्यायचा आहे तुम्हाला फरक. 20 आणि 25 मध्ये फरक आहे 5चा, 5 चोक 20 आणि 25 चोक 100 तास लागणार आहे ती टाकी काय होण्यासाठी रिकामी होण्यासाठी. पण कधी कधी तुम्हाला उशीर असा उल्लेख केला जात नाही. कधी बघा कसं उदाहरण विचारलं जाते, एक नळ एक टाकी 4 तासामध्ये भरते. टाकीला छिद्र असल्यामुळे ती टाकी 5 तासात भरल्या जाईल. आता इथं उशीर लागतो म्हटलं का तुम्हाला नाही, यांनी म्हटलंय 5 तासात भरल्या जाईल.
तर भरलेली संपूर्ण टाकी किती वेळात रिकामी होईल. आता इथं तुम्हाला हा टायमिंग याच्यामध्ये प्लस करण्याची गरज नाही, कारण की तो उशीर होईल असं म्हटलेलं नाही आहे. म्हणून इथं या ठिकाणी तुम्ही काय करा, 4 गुणिला दिलेला दुसरा टायमिंग म्हणजे किती 5, आणि ह्या दोघांचा फरक कितीचा फरक काय 1चा, म्हणजे भागीला किती 1 म्हणजे किती 4 पंचे 20, तर या ठिकाणी 20 तास लागणार आहे. मित्रांनो, नळ आणि टाकी या संदर्भामध्ये पेपरमध्ये जे काही एक्झाम्पल विचारले जातात ते सर्व एक्झाम्पल आपण आपल्या आजच्या या लेक्चरमध्ये घेतलेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर तुम्ही इतर तुमच्या मित्र आणि मैत्रिणीपर्यंत सुद्धा शेअर करू शकता. आणि जर का तुम्ही चॅनलसाठी नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन इन्फॉर्मेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या संदर्भात नक्की तुम्ही कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या. थँक्यू सो मच.